फिजिक्स इम्पॉर्टंट क्वेश्चन 2025चे आपल्याला IMP क्वेश्चनची तुम्हाला सगळेजण वाट तुम्ही बघतच आहात. तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की मागच्या कंटिन्युअसली मी 2 ते 3 वर्षापासून फिजिक्सचे IMP क्वेश्चन्स ऑलरेडी मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती पोस्ट करतो आहे. आणि त्याच्यात जर तुम्ही कमेंट्स बघितल्या, त्याच्यात जर तुम्ही रिप्लाय बघितले मुलांचे, अगदी पेपर झाल्यावरती पण बऱ्याच जणांनी रिप्लाय दिलेले आहेत. तर भरपूर फायदा होत आहे त्या व्हिडिओजचा. बऱ्याच प्रिलिम्समध्ये होत आहेत, बऱ्याच युनिट टेस्टमध्ये होत आहेत, कॉलेजच्या किंवा क्लासेसच्या टेस्टमध्ये होत आहेत. बरेच जण CET JEE नीटचं प्रिपरेशन करत असतात. तर त्या सुरुवातीपासून त्यांना ते करत असल्यामुळं बोर्डचं थोडंफार दुर्लक्ष होतं आहे. पण काय घाबरायचं रिझन नाही आहे. आपल्याकडं दरवर्षीच तुम्हाला माहिती आहे की आपल्या चॅनलमध्ये दरवर्षीच यूट्यूबला आपल्या इथे अगदी फिजिक्सचे टॉपिक वाईज मार्क्स वाईज डिस्ट्रीब्युशन केलेले आपण क्वेश्चन्स तयार केलेले असतात. आणि ते क्वेश्चन्स जे आहेत ते क्वेश्चन्सचा फायदा तुम्हाला येणाऱ्या बोर्ड परीक्षेमध्ये दरवर्षी होतो आहे आणि याही वर्षी होईल. तर जास्त वेळ न घालवता आपण टॉपिकपासून स्टार्ट करूयात. तो जो फर्स्ट टॉपिक आहे आपला रोटेशनल डायनॅमिक्स टॉपिक आहे. रोटेशनल डायनॅमिक्समध्ये मी मार्किंगचं सॅग्रिगेशन कसं केलेलं आहे बघा. 1 मार्क्सचं क्वेश्चन आहे, तुम्हाला माहिती आहे डिफाईन किंवा लॉज हे जे काही क्वेश्चन्स आहेत ते सगळे 1-1 मार्काचे क्वेश्चन्स असतात, बरोबर. सो इथे 1 मार्काचे क्वेश्चन मी त्यासाठी ठेवलेले आहेत. ह्याचा अर्थ असा नाही की तो 1 मार्कालाच येणार, 2 मार्काला येणारच नाही, असं नाही होणार. 2 मार्काला पण येऊ शकतोय, फक्त तो थोडासा काहीतरी मग एक्स्ट्रा वाढवला जाईल, थोडासा क्वेश्चन स्ट्रेच केला जाईल. सो ओके. सो डिफाईन आहे, चेक करा. मी प्रत्येक वेळी 1 मार्कमध्ये सगळ्यात पहिला डिफाईन ठेवलं आहे. डिफाईन याचा अर्थ की तो 1 मार्क तर आहेच, पण 2 मार्कला पण येऊ शकतोय, फक्त त्याच्यामध्ये क्वेश्चन थोडंफार ॲड होईल. सो इथे डिफाईनमध्ये बघितलं तर रॅडियस ऑफ गायरेशन आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, अँगल ऑफ बँकिंग आहे आणि बँकिंग ऑफ रोड आहे. मला असं वाटतंय की यावर्षी थोडाफार फेवरेट माझा तरी आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. तुम्हालाही माहिती आहे की मोमेंट ऑफ इनर्शिया हा एक खूपच IMP क्वेश्चन आहे. बऱ्याच मागच्या वर्षाच्या बऱ्याच पेपर्समध्ये तो क्वेश्चन आलेला आहे. म्हणजे अगदी तुम्ही जर विचारला की रोटेशनल डायनॅमिक्समध्ये सर मेन कुठले पार्ट्स आहेत, तर मी तुम्हाला सांगणार की सर्क्युलर मोशन एक आहे, रोटेशनल मोशन एक आहे. तर सर्क्युलर मोशनमधली पण पॉईंट्स येणार, मधले पण क्वेश्चन्स येणार आणि रोटेशनल मोशनमधले पण येणार. ओके. सो या दोन्हीला पण इक्वली वेटेज असणार आहे. असं नाही होणार की फक्त रोटेशनल एक रोटेशनल पडणार, सर्क्युलर एक असं नाही होणार. दोन्हीला पण जे काय मिनिमम 5 मार्क्स मॅक्सिमम 7 मार्क्स जे आहेत या टॉपिकसाठी. सो हे जे काय मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे हे दोन्ही सेक्शनसाठी झालेलं आहे. दोन्ही सेक्शन म्हणजे रोटेशनल डायनॅमिक्समध्ये जे 2 सेक्शन आहेत ते. ओके. सो नेक्स्ट पार्ट जर बघितलं आपण, सो 2 मार्क्सचे क्वेश्चन्स आहेत. 2 मार्क्सच्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की डिफरन्स बऱ्याच वेळेला झालेला आहे. मला असं वाटतं की यावेळी थोडाफार 19-20 क्वेश्चन आहे. 19-20 म्हणजे काय की पडेल, पण माहीत नाही काय इतका असं मला शुअर नाही सांगता येत आहे की पडेल का नाही. कारण की मी मागचे 2 ते 3 वर्ष कंटिन्युअस सांगतोय की हा जो क्वेश्चन आहे तो खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आणि बऱ्याचदा क्वेश्चन तो पडलेला पण आहे. तुम्ही मागच्या व्हिडिओ चेक करा. मी ऑलरेडी पेपरच्या 1.5 महिना आधी मी बऱ्यापैकी पोस्ट केलेले आहेत व्हिडिओ, फक्त याच वर्षी थोडाफार लेट झाला आहे. सो जर तुम्ही सेकंड क्वेश्चन बघितला, ऑब्टेन एक्सप्रेशन फॉर मॅक्सिमम स्पीड ऑन अ कर्व्ड रोड. आता ह्याच्यामध्ये परत 2 प्रकार आहेत की बँक्ड कर्व रोड आहे का की सिंपल हॉरिझॉन्टल कर्व रोड आहे. आणि अगदी ते दोन्ही पण इक्वेशन्स महत्त्वाचे 2 ते 3 मार्काला विचारू शकतात. सो स्टेट द युनिट अँड डायमेन्शन्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. जसं मी मगाशी म्हटलं, एकदा तर ते एखाद्या वेळेस ते येईल की बाबा डिफाईन करा मोमेंट ऑफ इनर्शिया, किंवा येईल की डिफाईन करा, युनिट सांगा, डायमेन्शन सांगा आणि बरंच काहीतरी विचारलं जाईल त्याच्यावरती. असे क्वेश्चन्स तुम्ही अजिबात सोडायचे नाहीत, खूप सिंपल क्वेश्चन्स असतात ते. सो नेक्स्ट बघितलं तर 3 मार्क्सचे क्वेश्चन आहेत. 3 मार्क्सचे क्वेश्चन आहे जे तुम्हाला माहिती आहे की स्टेट अँड प्रूव्ह परपॅन्डिक्युलर ॲक्सिस थेरम आणि पॅरलल ॲक्सिस थेरम हे दोन्ही पण क्वेश्चन्स आहेत. सो पॅरलल ॲक्सिस आणि परपॅन्डिक्युलर ॲक्सिस हे दोन्ही क्वेश्चन खूप IMP आहेत. त्यानंतर बराच हा आपण असं म्हणू शकतोय की हा जो क्वेश्चन आहे तो अंडरडॉग क्वेश्चन. अंडरडॉग इन द सेन्स की इम्पॉर्टंट तर आहे, बोललं तर जाते, लेक्चरला शिकवताना आम्ही असं सांगतोय की हा टॉपिक म्हणजे हा जो पार्ट आहे कोनिकल पेंडुलमचा पिरियड हा इम्पॉर्टंट आहे. पण पेपरमध्ये जर तुम्ही त्याचं कन्व्हर्जन रेशो बघितला तर कमी आहे. कधी कधी न्यूमरिकल विचारलं जाते, पण इम्पॉर्टंट आहे हा. ठीक आहे. सो नेक्स्ट बघितलं तर ऑब्टेन एन एक्सप्रेशन फॉर टॉर्क. आता इथनं पुढं फार तुमचं रोटेशनल मोशन चालू होते. मी रोटेशनल मोशन चालू झालं की मी मागच्या वर्षीच्या आपण व्हिडिओमध्ये कन्फर्म सांगितलेलं होतं, अशीच टिचकी वाजून सांगितलेलं होतं. याही वर्षी मी तुम्हाला तेच सांगणार आणि हे काय का इतकं महत्त्वाचं आहे कारण की अनुभव आहे तेवढा आम्हाला माहिती आहे की ते खूप महत्त्वाचं असणार आहे. 5 क्वेश्चन सांगतो.
5पैकी एक बऱ्यापैकी क्वेश्चन फिक्स असतोय. सगळ्यात पहिला असतोय टॉर्क, नंतर असतो अँग्युलर मोमेंटम, त्यानंतर असतोय कायनेटिक एनर्जी, त्यानंतर परपॅन्डिक्युलर ॲक्सिस थेरम आणि पॅरलल. या 5पैकी एक क्वेश्चन फिक्स असतोय. लक्षात ठेवा, विचार करा साधा. सेक्शन बी, सेक्शन सीचा विचार करा. 2 आणि 3 मार्कचे क्वेश्चन तिथे विचारले जातात. 2 आणि 3 मार्कच्या क्वेश्चनसाठी तुमच्या डोळ्यासमोर, मी जर पेपर सेटर असेल तर विचार करा, माझ्यासमोर ऑप्शन 5 क्वेश्चन आहेत. अँग्युलर मोमेंटम 6वा क्वेश्चन आहे, कन्झर्वेशन 6पैकी एक तर मी विचारणारच रे. थोडासा हा विचार करा, कळा लागले का बघा. त्यामुळं हे जे काय 6 आहेत ते अजिबात सोडायचे नाहीत. खूप IMP क्वेश्चन आहेत ते. ओके, सो त्यापैकीच हा आहे, दॅट इज रोटेशनल, हा होता टॉर्कवाला. त्यानंतर रोटेशनल कायनेटिक एनर्जी म्हणजे तोच आहे. मी मगाशी म्हटलं की कायनेटिक एनर्जीचा एक क्वेश्चन पण महत्त्वाचा आहे. हा जो क्वेश्चन आहे तो बोर्ड 2024चा आलेला होता. यावर्षी म्हणजे मागच्या वर्षीच्या, म्हणजे आता आपण 25 लागलं, 24च्या ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितला तर हा क्वेश्चन आलेला होता की अप्पर मोस्ट, लोअर मोस्ट आणि मिडवेल या 3 पोझिशन्सला वेलॉसिटी किती असणार आहे ऑब्जेक्टची, हा क्वेश्चन आला होता. आणि मला असं वाटतं की यावर्षी हा पण क्वेश्चन थोडाफार जास्त इम्पॉर्टंट आहे. रोलिंग मोशन. रोलिंग मोशनमध्ये फक्त रोलिंग मोशन असं पकडू नका, त्याची कायनेटिक एनर्जी, त्याचे 3-4 एक्सप्रेशन्स आहेत. सो दॅट्स वाय 4 मार्काला इम्पॉर्टंट आहे. काय इम्पॉर्टंट आहे ते समजून घ्या. फक्त रोलिंग मोशन एक डिफाईन करा असं नाही आहे. रोलिंग मोशनची कायनेटिक एनर्जी आहे. रोलिंग मोशन म्हणजे 2 आहेत ना तिथं, लिनियर प्लस रोटेशनल असे आहेत ना. सो त्याची कायनेटिक एनर्जी आणि त्याचे 3 हे एक्सप्रेशन्स खूप महत्त्वाचे आहेत. बाकी बघितला तर मॅक्सिमम सेफ्टी स्पीड ऑन अ व्हेकल ऑन अ बँक कर रोड तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. इट इज नॉट ओनली जस्ट मॅक्सिमम, मिनिमम पण स्पीड महत्त्वाचं आहे, सेफ पण स्पीड महत्त्वाचं आहे. हे 3 ते 4 मार्काच्या लेवलचे क्वेश्चन आहेत या टॉपिकमधले. सो 4 मार्क्सचं मी ऑलरेडी एक, म्हणजे ॲक्च्युली ह्यातला पण ठेवायला पाहिजे होता मी, कुठला की मिनिमम मॅक्सिमम स्पीड तर आलंच, आणि प्लस हा पण क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, दॅट इज स्टेट अँड प्रूव्ह पॅरलल ॲक्सिस थेरम. तसा बघितला तर एकदम हेवी रेंजमधला एकच क्वेश्चन आहे या टॉपिकमधला, पॅरलल ॲक्सिस थेरम. ह्याचा अर्थ असा नाही की हाच आहे. मागच्या वर्षी मी जसं म्हटलं की व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये ऑब्जेक्टला इथं म्हणजे टॉप पोझिशन, मिडवे पोझिशन, बॉटम पोझिशनला वेलॉसिटी किती असणार हा 4 मार्काला पडला होता. तसेच 4 मार्काचे आपण 3 ते 4 मार्काचे मिक्स क्वेश्चन असणार आहेत या पूर्ण व्हिडिओमध्ये, हे लक्षात ठेवा. ओके, सो नेक्स्ट टॉपिक आपण इथं बघूया, जो की येतोय मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. हा एक अगेन असा टॉपिक आहे की तुम्ही जर विचार केला तर भरपूर थेरी आहे. थेरी भरपूर आहे, तुम्ही बघा, भरपूर लॉज आहेत, भरपूर डेफिनेशन्स आहेत. तुम्ही जर चेक केलं इथं, सो इथं डिफाईन जर बघितलं तुम्ही, स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स आहे, देन स्टोक्स लॉ आहे, वेलॉसिटी ग्रॅडियंट आहे, असं भरपूर डेफिनेशन्स आहेत. सो इथं काय होतं आहे की पेपर सेटरला विचारायला चान्स भरपूर मिळतो आहे, त्यांना ऑप्शन्स भरपूर मिळतात. आणि या ऑप्शन्समधून जर समजा मी 4 केले, 3 नाही केले आणि मग नेमकं त्यातलं झालं तर मग थोडासा ड्रॉबॅक, थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे मी असं म्हणेन की या टॉपिकमधली थेरी टोटल करा, कारण की हा टॉपिक आणि पुढचा टॉपिक लाईक कायनेटिक थेरी, नावच थेरी आहे, कळायला लागले का बघ. सो या 2 टॉपिकची थेरी अटमोस्ट आलीच पाहिजे, आलंच पाहिजे ह्याच्यातलं सगळं. सो यापैकी मला वाटतं हे थोडंसं स्टार मार्क मी करून ठेवेन. कॅपिलॅरिटी, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट या वर्षीसाठी थोडंसं जास्त फेवरेट आहे माझं. सो हे खूप महत्त्वाचं असेल. विस्कॉसिटी पण इवन हे 4, 5, 6, 7 हे इम्पॉर्टंट आहे. सो तुम्ही 2 मार्क्सचं बघितलं, 2 मार्काचं बघितलं तर 2 मार्कमध्ये डिफरन्स बिटवीन टर्ब्युलंट फ्लो अँड स्ट्रीमलाईन फ्लो हा तर खूपच फेवरेट क्वेश्चन आहे या वर्षीसाठी. तुम्हाला माहिती आहे सांगून ठेवतो, 2 ते 3 वेळा मी असं म्हटलं होतं की हा खूप क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. आणि बऱ्याचदा काय झालं की म्हणजे रिपीटरच्या एक्झामला पडलेला आहे क्वेश्चन, पण मेन स्ट्रीमलाईनला नाही पडलं, म्हणजे मेन मार्च किंवा जी फेब्रुवारीला एक्झाम होते त्याच्यात नाही पडलेलं. पण यावर्षी अटमोस्ट इम्पॉर्टंट या टॉपिकमधलं मला विचारलं काय इम्पॉर्टंट असेल तर मी म्हणणार स्ट्रीमलाईन फ्लो आणि टर्ब्युलंट फ्लो याचा डिफरन्स. त्यानंतर बघितलं रिलेशन बिटवीन, तुम्ही सरफेस टेन्शन, सरफेस एनर्जी बऱ्याचदा पडलेला आहे. बऱ्याचदा म्हणजे मला वाटतं की या फेब्रुवारी 24ला पण पडलेला आहे, रिलेशन बिटवीन सरफेस एनर्जी अँड सरफेस टेन्शन. देन डिफाईन अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, जसं मगाशी क्वेश्चन होता तसंच तो आता हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट क्वेश्चन आहे, जो अगेन थोडाफार जास्त आपण इम्पॉर्टंट आहे पण म्हणू शकतो. त्याच्या 3 केसेस आहेत अँगल ऑफ कॉन्टॅक्टच्या. एक आहे वॉटरवाली, दुसरं आहे केरोसिनवाली, तिसरं आहे मर्क्युरीवाली. या 3ही केस खूप महत्त्वाचे आहेत. 3 मार्कासाठी तुम्ही एक्सपेक्ट करू शकता, 2 ते 3 मार्कासाठी. देन राईज अँड फॉल ऑफ कॅपिलरी. तुम्हाला माहिती आहे एचचं एक इक्वेशन आहे 2t cos θ अपॉन RH रो. सो ते जे इक्वेशन आहे ते याच, म्हणजे त्याच्यामध्ये परत 2 मेथड आहेत, आठवते का बघा. राईज बघायच्या, एक प्रेशर मेथड आहे, दुसरं फोर्स मेथड आहे. एक प्रेशर मेथड, फोर्स मेथड दोन्ही पण इम्पॉर्टंट आहेत. देन 4 मार्कचे क्वेश्चन आहेत. 4 मार्कचे क्वेश्चन जर तुम्ही बघितला तर स्पेरिकल मेम्ब्रेन म्हणजे आपण असं म्हणू शकतोय की दॅट इज लॅपलास लॉ ऑफ स्पेरिकल मेम्ब्रेन म्हणजे PI मायनस PO. PI मायनस PO इज इक्वल टू 2T अपॉन R. हे जे क्वेश्चन्स आहेत तर हे क्वेश्चन्स खूप महत्त्वाचे आहेत तसे. त्यानंतर
इथं जर बघितलं तर ॲप्लिकेशन्स ऑफ बर्नौलीज, हां बर्नौलीज आहे 4 मार्काचा. आय नो की बाबा 4 मार्काला खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, मोठा क्वेश्चन आहे, पण मला नाही वाटत की तो 4 मार्काला येईल यावर्षी. कारण की तुम्ही विचारलं तर मी असं सांगेन की त्याला 4 मार्क्ससाठी जरी असला तरी त्याची जी लेवल ऑफ हार्डनेस आहे ती नाही आहे त्या लेवल. म्हणजे मला असं वाटतं की तो नाही यायला पाहिजे. मला वाटतं की तुम्हाला पण हे असंच वाटत असणार आहे, कारण की तो क्वेश्चन तसाच तितका मोठ्या साईजचा आहे. त्यानंतर इथं बघितलं ॲप्लिकेशन्स ऑफ पास्कल्स लॉ. पास्कल्स लॉ महत्त्वाचं आहे, मात्र पास्कल्स लॉ आणि ते ॲप्लिकेशन खूप महत्त्वाचे आहे. तुम्हाला माहिती आहे हायड्रॉलिक ब्रेक, हायड्रॉलिक लिफ्ट हे त्याचे ॲप्लिकेशन्स आहेत, ते डिटेल करावं लागेल. त्यानंतर सरफेस टेन्शन, हां सरफेस टेन्शन अँड राईट द मॉलिक्युलर थेरी. तुम्हाला आठवतं आहे का बघा, एक वेसल आहे ज्याच्यामध्ये 3 आपण स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स आहेत किंवा ABC मॉलिक्युल आहेत. ए हा वेल इनसाईड असतोय, बी हा पार्टली थोडासा आउटसाईड असतोय. आठवतं आहे ना तुम्हाला, तो वाला क्वेश्चन आहे हा. सो तुम्हाला सरफेस टेन्शन, बरेच मुलं काय करतात डायग्राम काढतात, ABC बद्दल सांगतात, पण त्याच्यातनं सरफेस टेन्शन हे डिफाईन करायचं आहे. चेक करा ना, डिफाईन सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थेरी हे नाही सांगत कोण. सो तुम्हाला त्या 3 ABC मॉलिक्युलचं झाल्यानंतर तुम्हाला हे सांगावं लागेल की होय बाबा ह्याचा आउटपुट सरफेस टेन्शन आहे, ती जी मेम्ब्रेन आहे त्या मेम्ब्रेनवरती टेन्शन असणार आहे, जे की असणार आहे सरफेस टेन्शन. हे तुम्हाला तिथे सांगावं लागेल तरच त्याचे मार्क्स फुल मिळतात. नेक्स्ट जर बघितलं तर आय गेस मला वाटतं नेक्स्ट टॉपिक, येस नेक्स्ट टॉपिक चालू होतं आहे. पैकी हे सगळे डिफाईन आहेत, तुम्हाला माहिती आहेत. या पण टॉपिकमध्ये कायनेटिक थेरी. सो थेरी असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे की थेरी तर येणारच आहे, सगळी थेरी तर खूपच IMP आहे. सो ह्यातले सगळे ही थेरीचे पॉईंट्स आहेत, मी डिफाईन म्हणून केलेले आहेत. ओके, नेक्स्ट जर बघितलं ह्याच्यामध्ये 2 मार्क्ससाठी किर्चॉफ्स लॉ आहे, फेरिस ब्लॅक बॉडी. फेरिस ब्लॅक बॉडी आय गेस पडलेलं होतं, हो 2024ला पडलेलं होतं. स्टीफन बोल्झमन लॉ इम्पॉर्टंट आहे, विन्स डिस्प्लेसमेंट लॉ इम्पॉर्टंट आहे. विन्स जास्त इम्पॉर्टंट आहे यावर्षीसाठी, इवन स्टीफन पण आपण म्हणू शकतो की तो इम्पॉर्टंट आहे. प्रत्येकानं हे जे क्वेश्चन्स आहेत ते अगदी मनापासून व्यवस्थित करायचे. आता हे करत असताना अगदी दिवस खूप कमी राहिलेले आहेत. समजा तुम्हाला असं वाटायला लागले की होय सर आम्ही करायचा भरपूर प्रयत्न करतोय, पण असं आहे की थोडंफार आम्हाला अजूनही डाऊट्स आहेत, की आपण असं म्हणू शकतो की आपल्याला सर तुम्ही एक क्वेश्चन नाही दिलेला किंवा हा क्वेश्चन नाही दिला, खरं मला वाटतं सर इम्पॉर्टंट आहे, असं जर तुम्हाला वाटत असेल किंवा ह्याच्या व्यतिरिक्त कुठलाही डाऊट असेल तर तुम्ही माझा हा पर्सनल व्हॉट्सॲपचा नंबर आहे, याच्यावरती तुम्ही काय असेल तर तुम्हाला फीडबॅक पण देऊ शकताय की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतोय, त्याच्यावरती पण सांगू शकताय, कमेंट पण करू शकताय, दोन्ही ऑप्शन आहे. पण जर समजा डाऊट असेल आणि तो तुम्ही विचारू शकत नसला यूट्यूबवरती तर तुम्ही नक्कीच माझा हा पर्सनल कॉन्टॅक्ट नंबर आहे, व्हॉट्सॲपचाच नंबर आहे, तुम्ही व्हॉट्सॲपवरती मेसेज करू शकताय. ओके, अगदी फिजिक्सचा कुठलाही असू दे डाऊट. ओके, नेक्स्ट जर बघितलं तर 3 मार्क्ससाठी आपण यातले क्वेश्चन्स घेतलेले. तर एक्सप्लेन प्रेशर ऑफ एन आयडियल गॅस बऱ्याचदा झालेलं आहे. तुम्हाला माहिती आहे बॉक्सचं इक्वेशन आहे, ते बॉक्सची डायग्राम आहे ज्याच्यात एक मॉलिक्युल इकडे जातोय, P = 1/3 N/V mv² वालं इक्वेशन आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. फाइंड व्हॅल्यूज ऑफ गॅमा फॉर मोनो डाय अँड पॉलिॲटॉमिक. गॅमा म्हणजे आपण असं म्हणणार की ॲडियाबॅटिक कॉन्स्टंट आपण त्याला म्हणतो, CP/CV फॉर्म्युला आहे त्याचा. मेयर्स रिलेशन जबरदस्त इम्पॉर्टंट आहे. अगेन तुम्हाला माहिती असू दे, तुम्ही जर मागच्या 2-3 वर्षाचे व्हिडिओ बघितले, मी त्याच्यात पण सांगितलेलं आहे की मेयर्स रिलेशन भरपूर इम्पॉर्टंट आहे आणि त्यावेळी पडलेलं पण आहे ते. सो CP-CV = R हे आपण मेयर्स रिलेशन ऑरमध्ये मी तेच कधी कधी डायरेक्ट येईल बाबा मेयर्स रिलेशन म्हणजे काय, कधी तर ते असंही येऊ शकते की CP-CV = R. त्यानंतर किर्चॉफ्स लॉ A = E, कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन, कोएफिशियंट ऑफ इमिशन हे विसरू नका. कधी कधी ते वर्ड्समध्ये दिलं तर ते यायला पाहिजे. नेक्स्ट टॉपिक आपला होते थर्मोडायनॅमिक्स. मी म्हणेन की बऱ्याच जणांना थर्मोडायनॅमिक्स बरेच जणांनी अजून केलेलंच नाही आहे टॉपिक, हो, किंवा येत असेल पण तितका कॉन्फिडन्स नाही आहे थर्मोडायनॅमिक्स. ॲक्च्युली तुम्ही जर बघितलं थर्मोडायनॅमिक्स करायची पद्धत वेगळी आहे. तुम्ही जर मला विचारलं थर्मोडायनॅमिक्स करायचे 2 पद्धती आहेत, 2 सेक्शनमध्ये डिवाईड करा हा टॉपिक. एक म्हणजे प्रोसेसेस सगळ्या एका साईडला ठेवायच्या आणि दुसरं म्हणजे शेवटचा पार्ट म्हणजे हीट इंजिन, रेफ्रिजरेटर, स्टर्लिंग सायकल, कार्नॉट इंजिन आणि सेकंड्स लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. हा एक सेक्शन आहे आणि प्रोसेसवाला एक सेक्शन आहे. प्रोसेस म्हणजे तुम्हाला माहिती आहे आयसोबारिक, आयसोकोरिक, ॲडियाबॅटिक या सगळ्या प्रोसेसेस आहेत. आयसोथर्मल या पण प्रोसेस, त्याच्या सगळ्याचे वर्क डनवाले एक्सप्रेशन. म्हणजे मला म्हणायचं हे आहे की जर तुम्ही हा टॉपिक असा काहीतरी डिवाईड केला तर ॲटलिस्ट जी तुमची टॉपिकबद्दल भीती आहे ती कम्प्लिटली नाहीशी होऊन जाईल आणि तुम्हाला हा टॉपिक स्वतःहून मार्क गेन करायला मदत करेल. पैकी मी थोडंफार काहीतरी डेफिनेशन्स इथं डिफाईन करून ठेवलेलं आहे. सो थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम, केमिकल इक्विलिब्रियम, थोडक्यात एक इक्विलिब्रियमचा एक मी बंच केलेला आहे. त्यानंतर प्रोसेसेसचा पण एक बंच केलेला आहे.
त्यानंतर जर तुम्ही इथं बघितलं तर हीट आणि वर्क डनचं एक बेसिक इक्वेशन विचारलेलं आहे. बेसिक तुम्ही डेफिनेशन काय असेल ते सांगा. नेक्स्ट 1 मार्क्ससाठी स्टेट फर्स्ट ऑफ थर्मोडायनॅमिक 1 to 2 मार्क्स आपण म्हणू शकतोय. देन नेक्स्ट आपण जर बघितलं तर 2 मार्क्स आणि 3 मार्क्स मी कंबाईन करून दिलेले आहेत. आपण हा क्वेश्चन बऱ्यापैकी निग्लेक्ट करतोय, काही इम्पॉर्टंट नाही म्हणून सोडून देतो, पण इम्पॉर्टंट भरपूर आहे. PV डायग्राम फॉर पॉझिटिव्ह वर्क डन वेरिंग विथ प्रेशर, फक्त निगेटिव्ह वर्क डन होईल, रिव्हर्सिबल प्रोसेस. आणि आपण बऱ्यापैकी ना आपलं असं थोडंफार निग्लेक्ट करतोय. कशाला, काय गरज आहे PV डायग्राम करायची, पण क्वेश्चन आपली अपेक्षा असते की आयसोबारिक प्रोसेस विचारायला पाहिजे, आयसोकोरिक आणि कधी कधी असं येते की बाबा पॉझिटिव्ह वर्क डनची फक्त PV डायग्राम काढ. जस्ट तुला PV डायग्राम काढलीस की होय मार्क घेऊन जा, फक्त तुला डिफाईन करावं लागेल. येस, इतकंच आहे, फक्त ते आपल्याला लिहिता आलं पाहिजे प्रॉपरली. बाकी मला असं वाटतं की यावर्षी हा क्वेश्चन येईल हीट इंजिनवाला, त्याचं एव्हरीथिंग म्हणजे वर्किंग, PV डायग्राम, स्कीमॅटिक डायग्राम, कॉर्नॉट इंजिनबद्दल थोडंफार. मी जसं मगाशी सेक्शन सेकंड म्हणलं होतं, हीट इंजिन, हीट रेफ्रिजरेटर, कॉर्नॉट इंजिन, कॉर्नॉट रेफ्रिजरेटर, सेकंड स्लॉप थर्मोड, यातलं काहीतरी येईल 2 ते 3 मार्काला असं वाटते मला जास्त. देन आपला नेक्स्ट 5वा ऑस्सिलेशन टॉपिक चालू होतोय. ऑस्सिलेशनमध्ये आपण 1 मार्कमध्ये असं डिफाईन केलेलं आहे, तर सेकंड पेंडुलम थोडंफार जास्त इम्पॉर्टंट आहे. देन जर तुम्ही बघितलं तर ॲम्प्लिट्यूड वगैरे अगेन त्या इम्पॉर्टंट आहेत. नेक्स्ट आपण बघूयात. सो नेक्स्ट आहे 2 मार्क्ससाठी तुम्हाला माहिती आहे डिफरन्शियल इक्वेशन. अच्छा, या टॉपिकमध्ये तुम्ही बऱ्यापैकी काय ऐकलं आहे की डिफरन्शियल इक्वेशन आहे बाबा. सो डिफरन्शियल इक्वेशन हे 2 साठी असते, एक असते लिनियर SHM, दुसरं असते अँग्युलर SHM. हे दोन्ही पण इम्पॉर्टंट आहे. बऱ्यापैकी जर म्हणजे आपल्याला सवय आहे की लिनियर आपण पाठ करून जातो आणि चुकून अँग्युलर आलं आणि ह्याचं उत्तर लिहिलं रॉंग, चुकलं सगळं, अजिबात मार्क मिळणार नाहीत. सो हे दोन्ही पण इम्पॉर्टंट आहेत. नेक्स्ट जर बघितलं तर 3 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. सो सिंपल पेंडुलम लॉज आहेत, 2 ते 3 लॉज आहेत. सिंपल एकदा फक्त फॉर्म्युला वाचा, फॉर्म्युलावर ते ऑटोमॅटिक लॉज कळून जातील. एक्सप्रेशन फॉर पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम डज इट, आणि कुठल्या फॅक्टरवरती ते डिपेंडंट आहे, ऑन व्हॉट फॅक्टर इट इज डिपेंड्स. नंतर 4 मार्क्ससाठी जर क्वेश्चन बघितलं देन कॉम्पोजिशन, हे खूप महत्त्वाचं आहे. 4 मार्क्स 3 मार्क्स आपण म्हणू शकतोय. 2 SHM कॉम्पोजिशन करायचे आहेत, X1 आणि X2 कॉम्पोजिशन करायचं. तुम्हाला माहिती आहे प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशननुसार X = X1 + X2 नुसार ते फायनल काहीतरी इक्वेशन येईल, ते एक इम्पॉर्टंट आहे. टोटल एनर्जी पण इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट जर बघितलं तर डिस्कस द कॉम्पोजिशन ऑफ 2 SHM अलॉंग द सेम, अगेन तोच थोडाफार क्वेश्चन होते, फक्त इथं रिझल्टंटसाठी आहे, इथं सिम्पलसाठी. ओके, नेक्स्ट आहे सुपरपोजिशनमध्ये तुम्हाला माहिती आहे की हा अगेन टॉपिक म्हणजे ज्यांना ऑस्सिलेशन चांगला येतोय त्यांना सुपरपोजिशन पण मस्त येतोय, अगदी म्हणजे त्यांना परफेक्ट येतो. म्हणजे थोडंफार जास्त कॉन्फिडन्स आहे आपण म्हणू शकतो. सो स्टेशनरी वेव्ह त्याच्यातला फर्स्ट, म्हणजे आम्ही जेव्हा 12वीला होतो तेव्हा आम्हाला स्टेशनरी वेव्हच टॉपिकचं नाव होतं. आता थोडंफार ते सुपरपोजिशन ऑफ वेव्ह केले, थोडंफार आधीचं त्याच्या स्टेशनरी वेव्ह कशी फॉर्म झाली ह्याच्या आधीच थोडंफार त्यांनी गोष्टी तिथं मेन्शन केलेल्या आहेत, आणि त्यानुसारच आपण काय करू शकतोय की स्टेशनरी वेव्ह आणि त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स बघू शकतोय. ह्याच्यामध्ये एंड करेक्शन हा असा फॅक्टर आहे की निग्लेक्टेड आहे, पण महत्त्वाचा आहे, इम्पॉर्टंट आहे, करावे लागेल. बाकी सुपरपोजिशनमध्ये बघितलं तुम्हाला माहिती आहे की सगळ्यात पहिला रिफ्लेक्शन ऑफ वेव्ज आहेत. तुम्हाला माहिती आहे की बाबा ट्रान्सवर्स वेव्ह डेन्सर मीडियममधून जात असताना रेररवरती पडली, असं आहे ना काहीतरी ते. सो रेरर टू डेन्सर जात असताना तर रिफ्लेक्ट बॅक होताना काय होईल. सो रिफ्लेक्शन एक थोडंफार जास्त महत्त्वाचं आहे. बाकी मी म्हणेन की हे दोन्ही पण डिफरन्स व्यवस्थित करा, ओव्हरटोन हार्मोनिक्स आणि फ्री व्हायब्रेशन आणि फोर्स व्हायब्रेशन. कधी कधी असं असतं की हे आपण एक असे क्वेश्चन्स असतात बघा क्वेश्चन पेपरमध्ये, आपल्याला असं नाही वाटत की काय इम्पॉर्टंट नाही आहे, काय एवढं महत्त्वाचं नाही, उगाच माझा टाईम जाणार अभ्यास करताना, पण नेमके तेच क्वेश्चन असतात. तो हाच क्वेश्चन आहे, ओळखा त्याला, हार्मोनिक्स आणि ओव्हरटोनचा डिफरन्स, तो हाच क्वेश्चन. सो अशा टाईपचे क्वेश्चन आहेत, तो महत्त्वाचा आहे. देन नेक्स्ट बघितलं तर मोड्स आहे. एक्सप्लेन द प्रोडक्शन ऑफ बीट्स आहे. बीट्स हा पण अगेन लास्ट पार्ट आहे या टॉपिकचा, की जो आपल्या बोर्डच्या सिलेबसप्रमाणे लास्ट आहे, पण खूप IMP क्वेश्चन आहे हा बीट्सवाला. मी म्हणेन यावर्षी बीटवरती एकतर एक्सप्रेशन येईल किंवा त्याच्यावरती न्यूमरिकल येईल. तुम्हाला आठवतं आहे का बघा, तुम्ही जर अभ्यास करताना अगदी म्हणजे आपल्या एक्सरसाइजमध्ये पण क्वेश्चन आहे की 31 ट्युनिंग फॉक्स आर अरेंज्ड इन इन्क्रीजिंग ऑर्डर. मग पहिल्याची काहीतरी फ्रिक्वेन्सी देणार आणि लास्टची किती आहे ते विचारणार आणि बीट फ्रिक्वेन्सी देणार. असले न्यूमरिकल्स पण इम्पॉर्टंट आहेत, न्यूमरिकल्स पण करायला पाहिजेत. मी इथं फक्त थेअरीचं सांगतोय. नेक्स्ट हे 2 क्वेश्चन तर टॅटो काढा हातावरती, खूपच नका काढू, ते कॉपी केस होईल. खूप महत्त्वाचे क्वेश्चन आहे की शो दॅट ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट इन अ पाईप ओपन ॲट बोथ एंड्स
आणि पाईप क्लोज ॲट वन एंड असेल तर ऑड. हे खूपच IMP क्वेश्चन आहेत. बऱ्यापैकी मी तुम्ही जर बघितलं तर म्हणजे मी आता कोल्हापूरमध्ये मी क्लासेस घेतो आहे. अगदी आमच्या इथं अकॅडमी वगैरे सगळा सेटअप आहे आणि भरपूर स्टुडंट माझ्याकडं इथं ऑफलाईन बॅचेसमध्ये पण म्हणजे शिकत असतात. तर ज्या ज्या ठिकाणी ते कॉलेजला असतात त्या ठिकाणी पण मी हे सांगून ठेवलं, म्हणजे तिथं पण प्रिलियम्सला जर बघितलं तर मी ऑलरेडी सांगून ठेवलं आहे हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आणि तो कायम क्वेश्चन असतोच तिथं, कारण की आहे तो क्वेश्चन इम्पॉर्टंट. मी अगेन बोर्डला पण मला स्ट्रॉंग रेकमेंड वाटते की बाबा हे मी तुम्हाला स्ट्रॉंगली सांगितलं पाहिजे की हे 4 आणि 5 नंबरचा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे, करा. ओके, नेक्स्ट वे ऑप्टिक्स 7th टॉपिक चालू होतो आहे. अगेन हा थोडाफार लेंदी टॉपिक आहे, तुम्हाला माहिती आहे. हा टॉपिकची ॲक्च्युली सुरुवात 11वीला झाली आहे, तशी सिलेबस वाईज म्हणायला गेलं तर, पण ॲक्च्युली सुरुवात आधीच झाली आहे. पण आपण लेट्स 11वीपासून जरी म्हटलं तरी हा टॉपिक तुम्हाला माहिती आहे. वे ऑप्टिक्स एक लेंदी टॉपिक आहे, मोठा टॉपिक आहे. पैकी पोलरायझेशन ऑफ लाईट आणि त्याचे टाईप्स, डिफ्रॅक्शन आणि त्याचे टाईप्स, हायजिन्स प्रिन्सिपल, ऑप्टिकल, हे जरी मी छोटे छोटे 1 मार्क 2 मार्क म्हणून दिले असेल तरी हाच क्वेश्चन मी एक्सटेंड करू शकतोय. मी ज्याचे डायग्राम विचारू शकतोय, पोलराईड म्हणजे काय विचारू शकतोय, त्याच्या केसेस विचारू शकतोय. त्यामुळं असं समजू नका की 1 मार्क लिहिलेला आहे म्हणजे 1च मार्कला येणार, कधी कधी जास्त मार्काला पण येऊ शकतो. मला माहिती आहे हा क्वेश्चन व्हॉट इज इंटरफरन्स ऑफ लाईट अँड गिव्ह इट्स टाईप्स, दॅट इज कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, म्हणजे डिटेल पण होऊ शकतो हा क्वेश्चन. रिझॉल्विंग पॉवर आहे, वेव्ह फ्रंट आहेत, ब्रेव्हेस्टर्स लॉ, खूप IMP क्वेश्चन आहे, 2 ते 3 मार्क्सला. सो आपण असं म्हणू शकतो की हे जे क्वेश्चन आहेत जरी ते 1 मार्क 2 मार्क असेल तरी ते कुठल्याही रेंजला एक्सपांड होऊ शकतात. पैकी रिफ्लेक्शन ऑफ लाईट फ्रॉम अ रिफ्लेक्टिंग सरफेस ऑन द बेसिस, हा आय गेस मला वाटतं की हा क्वेश्चन होता 9th वाला जो क्वेश्चन आहे, रिफ्लेक्शनची डायग्राम 24ला का 23ला होता क्वेश्चन, तो बघितला पाहिजे. फाइंड आउट. अच्छा, हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे नंबर 11, ब्राईट अँड डार्क फ्रिंजेस फ्रॉम इंटरफरन्स पॅटर्न, डिस्टिंग्विश बिटवीन इंटरफरन्स अँड डिफ्रॅक्शन, पण अगेन 2 मार्कला इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. देन कन्स्ट्रक्शन आहे आणि सेकंडरी मॅक्सिमा आणि सेकंडरी मिनिमम, म्हणजे थोडंफार आपण परत डिफ्रॅक्शनवरती गेलो. त्यानंतर रेलिक्स क्रायटेरिया, हा मला वाटतं की माझा आवडीचा क्वेश्चन आहे, माझा फेवरेट क्वेश्चन आहे यावर्षीसाठी. सो दॅट्स वाय मी त्याला थोडंसं सेपरेट पण लिहिलेलं आहे. रेलिक्स क्रायटेरिया खूप इम्पॉर्टंट आहे. 3 केसेस आहेत रेलिक्स क्रायटेरियामध्ये आणि 3 मार्क आले आहेत, काहीतरी कोइन्सिडन्स होतोय का बघा. सो त्यामुळे ते इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट बघा, 8th टॉपिक आपला इलेक्ट्रोस्टॅटिक्स आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये अगेन तुम्हाला माहिती आहे हा पण टॉपिक 11thला होता. इलेक्ट्रोस्टॅटिक्स जसा वे ऑप्टिक्स होता तसाच हा पण होता आणि ह्याच्यातले पण भरपूर असे कन्सेप्ट आहेत, पॉईंट आहेत की जे थोडंफार आधीपासूनच डाऊट आहेत, 11वीपासूनच डाऊट आहेत, सर काय नेमकं कळत नाही इलेक्ट्रोस्टॅटिक. काय काय जणांना असं आहे की इलेक्ट्रोस्टॅटिक्स नाव वाचलं की नको वाटते, पण बिलीव्ह मी त्याच्यातले आतले जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही म्हणजे आहेत भरपूर क्वेश्चन, पण तुम्ही तेवढे तरी व्यवस्थित केले की एक ॲटलीस्ट 70% 80% त्याचा कॉन्फिडन्स तुम्हाला येऊन जाईल. त्यापैकी हे सगळे क्वेश्चन्स आहेत. मला वाटते हा थोडाफार जास्त फेवरेट आहे माझा. इक्वी पोटेन्शियल सरफेस, डिस्प्लेसमेंट करंट थोडं आहे, फक्त हे थोडं जास्त आहे. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे की इलेक्ट्रिकल पोटेन्शियल एनर्जी त्याचा फॉर्म्युला वगैरे आहे. त्यानंतर इलेक्ट्रिक फील्ड आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल ह्यांच्यातलं रिलेशन आहे. नेक्स्ट आहे कपॅसिटन्स. मला असं वाटतं की 3 to 4 मार्कासाठी हे क्वेश्चन्स खूप महत्त्वाचे आहेत. कपॅसिटर्स विथ चार्ज, आता तुम्हाला माहिती असू दे की कपॅसिटर हा एक परफेक्ट क्वेश्चन आहे 3 मार्कासाठी की कपॅसिटन्स काढा कपॅसिटरचं पॅरल प्लेट कपॅसिटरवरून. मात्र त्याच्यामध्ये परत 2 केसेस आहेत, विथ अ डायइलेक्ट्रिक, विदाउट डायइलेक्ट्रिक. मग डायइलेक्ट्रिक असताना नसताना हा एक जरी क्वेश्चन दिसत असला तरी ॲक्च्युली याच्यात 3 क्वेश्चन आहेत. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू, हा एक क्वेश्चन आहे. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू युनिफॉर्मली चार्ज स्फेरिकल शेप, हा एक आहे. इन्फानाइटली लॉंग, हा एक 2 ते 3 मार्काला आपण विचारू शकतोय. गॉस लॉचे ॲप्लिकेशन आपण त्याला म्हणू शकतोय. कपॅसिटन्स आहे पॅरल प्लेट कपॅसिटरचा. सो C = A∞/D हा त्याचा फॉर्म्युला आहे, तो वाला क्वेश्चन. अगेन हा पण क्वेश्चन आहे. 3 क्वेश्चन आहेत ॲक्च्युली, दिसायला एक दिसते तर 3 आहेत ते. कॉम्बिनेशन ऑफ कपॅसिटर्स दॅट इज सिरीजमध्ये ठेवलेत, पॅरलमध्ये ठेवलेत, तर इक्विव्हॅलंट कपॅसिटन्स किती असणार हा वाला तो क्वेश्चन आहे. एनर्जी स्टोर्ड इन कपॅसिटर, हा पण एक अगेन इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, ह्याला निग्लेक्ट करू नका. शेवटचे 4 ते 5 म्हणजे 2 नंबरच्या खालचं हे काही येऊ शकते, लक्षात ठेवा. हे एक क्वेश्चन सोडणे मोठी चूक करण्याच्या बरोबर आहे. ओके, नेक्स्ट आहे करंट इलेक्ट्रिसिटी आहे. करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये तुम्हाला माहिती आहे KVL आणि KCL हे 1 मार्कासाठी क्वेश्चन आहेत. मी थोडंफार रिपीट करतो माझं बोलणं मगाशी जे झालं होतं की जर तुम्हाला या पूर्ण व्हिडिओमध्ये काय डाऊट येत असेल किंवा दिसत नसेल कुठला पार्ट
किंवा हे सोडून सर म्हणजे अजून एक सर हा क्वेश्चन आहे या टॉपिकमधला, हा काहीतरी इम्पॉर्टंट आहे मला वाटतं, म्हणजे तुम्हाला असं वाटतंय सर तुम्ही जरा सांगा की खरोखर आहे का नाही आहे इम्पॉर्टंट. सो असे कुठले पण डाऊट्स असतील किंवा ह्याचे कुठले जर असे ॲन्सर सापडत नसतील, ॲन्सर मिळत नसतील, तर तुम्ही मला हा माझा व्हॉट्सअपचा मी नंबर दिलेला आहे ऑलरेडी 8600087034. ओके, सिद्धेश चव्हाण माझं नाव आहे. सो 8600087034 हा व्हॉट्सॲपचाच नंबर आहे. त्याच्यावरती तुम्ही स्क्रीनशॉट सेंड करू शकता किंवा तुम्ही सांगू शकता की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलेला आहे, कसा आवडलेला आहे किंवा किती मदत झालेली आहे. अगेन तुम्ही तिथं यूट्यूबवरती कमेंट केला तरी पण चालेल. ओके, सो आपण परत एकदा टॉपिककडे येऊयात. या करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये हे 1 मार्क्ससाठी क्वेश्चन आहेत. मेरिट्स आणि डिमेरिट्स ऑफ पोटेन्शियोमीटर, देन पोटेन्शियल ग्रेडियंट आहे, सीबॅक इफेक्ट आहे. नेक्स्ट आहे ॲप्लिकेशन्स ऑफ KCL अँड KVL बाय युझिंग साइन कन्व्हेन्शन. हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. ज्यांना साइन कन्व्हेन्शन व्यवस्थित येते त्यांनाच क्वेश्चन सुटतं ते. त्यानंतर बॅलन्सिंग कंडिशन फॉर वेटस्टोन नेटवर्क. ॲमीटर आणि व्होल्टमीटरचा डिफरन्स, हा अगेन डिफरन्स यावर्षी एकही सोडू नका. मी जेवढं काय काय डिफरन्स दाखवते सगळे डिफरन्स व्यवस्थित करा, इम्पॉर्टंट आहेत सगळे. नेक्स्ट बघितलं प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटरमध्ये 3, ॲक्च्युली हे वेगळा क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन तुम्हाला आठवत आहे का बघा, V इज प्रोपोर्शनल टू L. ॲक्च्युली टेक्स्टबुकमध्ये असं AP असं काहीतरी दिलेलं आहे. दॅट इज पोटेन्शियल डिफरन्स अप्लाइड अक्रॉस द 2 पॉईंट्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ बिटवीन द 2 पॉईंट्स. हे प्रिन्सिपल झालं आणि त्या प्रिन्सिपलचे 3 युजेस आहेत तुम्हाला माहिती आहे. दॅट इज सेपरेट मेथड, समेन डिफरन्स मेथड आणि इंटरनल रेजिस्टन्स ही मेथड आहे. केल्विन्स मेथड आहे टू डिटरमाइन गॅल्व्हनोमीटरमधला करंट टू रेजिस्टन्स इन गॅल्व्हनोमीटर. देन हे खूप महत्त्वाचं आहे बघा, MCG कन्वर्टेड इन टू व्होल्टमीटर, MCG कन्वर्टेड इन टू ॲमीटर. हे दोन्ही क्वेश्चन खूपच IMP आहेत, अगदी व्यवस्थित करावे लागणार आहेत. त्यानंतर आपण जर बघितलं तर डिस्टिंग्विश आहे पोटेन्शियोमीटर आणि व्होल्टमीटरमधला. कुठला डिफरन्स आहे? डिस्टिंग्विश बिटवीन पोटेन्शियोमीटर अँड व्होल्टमीटर. नेक्स्ट आहे मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट. सो मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंटमध्ये डिराईव्ह एक्सप्रेशन फॉर मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस्ड बाय करंट इन अ सर्क्युलर आर्क or of a wire, then obtain expression for magnetic field in a solenoid लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. देन टोरॉइड असणार, येस टोरॉइड आहे, सेम एक्सप्रेशन B इज इक्वल टू μ0 Ni आणि टोरॉइडसाठी त्याचा फॉर्म्युला वेगळा होईल. 3 मार्क्ससाठी क्वेश्चन बघितले. डिराइव एक्सप्रेशन फॉर मॅग्नेटिक इंडक्शन ॲट अ पॉईंट नियरली इन्फानाइटली लॉंग कंडक्टर कॅरिंग करंट अँड इलेक्ट्रिक. देन ऑन द बेसिस ऑफ ॲम्पियर्स लॉ, थोडक्यात ॲम्पियर्स लॉच्या बेसिसवरती थोडंफार इथं स्पेलिंग थोडंसं चुकलं आहे, LAW पाहिजे, ठीक आहे. सो ॲम्पियर्स लॉ असं झालं ते, ठीक आहे. देन एक्सप्लेन सायक्लोट्रॉन. अरे बापरे, हे खूप महत्त्वाचं आहे. सायक्लोट्रॉन यावर्षी येणार आहे बाळते. सायक्लोट्रॉन कर, नाहीतर नंतर प्रॉब्लेम होणार परीक्षेच्या वेळी, कारण की सायक्लोट्रॉन खूप इम्पॉर्टंट आहे. सायक्लोट्रॉनची फ्रिक्वेन्सी काढणे, पिरियड काढणे, डायग्राम काढणे, वर्किंग, जेवढं काय काय सायक्लोट्रॉनबद्दल आहे पुस्तकात सगळं कर, इम्पॉर्टंट आहे, जबरदस्त इम्पॉर्टंट आहे. देन विथ द हेल्प ऑफ नीट डायग्राम वी हॅव टू डिफाईन ऑर एक्सप्लेन मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर. ठीक आहे, एकदा दोनदा तीनदा करा तो क्वेश्चन. 4 मार्क्ससाठी क्वेश्चन बघितला तर स्टेट द प्रिन्सिपल ऑफ वर्किंग ऑफ सायक्लोट्रॉन. मी सांगितलं मगाशी सायक्लोट्रॉन खूप इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे तर मी 4 मार्काला ठेवला आहे. तो इतका इम्पॉर्टंट, सायक्लोट्रॉन जबरदस्त इम्पॉर्टंट आहे, करा तो क्वेश्चन. नेक्स्ट मॅग्नेटिक मटेरियल, हा सगळ्यांचा फेवरेट टॉपिक, सोपा आहे असं म्हणतात, पण त्यातलं पण मार्क जाणार आहेत तुमचे जर तुम्ही नाही अभ्यास केला. म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की हा टॉपिक तुम्हाला येतोय, बघा हे क्वेश्चन सगळे तुम्हाला येतात का. पैकी सगळ्यात पहिला 1 मार्क्ससाठी क्वेश्चन आहे, गायरोमॅग्नेटिक रेशो आहे, मॅग्नेटायझेशन, मॅग्नेटिक इंटेन्सिटी, मॅग्नेटिक सस्केप्टिबिलिटी, क्युरीज टेम्परेचर, हे छोट्या किरकोळ अशा ज्या डेफिनेशन आहेत त्या मी 1 मार्क 2 मार्क्ससाठी ठेवलेले आहेत. हिस्टेरिसिस लूप, हे मी थोडंफार नंतर बोलेन हिस्टेरिसिस लूपबद्दल. देन क्युरीज लॉ, बाकीचं वाचून घ्या तोपर्यंत. क्युरीज लॉ त्याचे पॅरामॅग्नेटिक मटेरियल असणार आहे. त्यानं मॅग्नेटिक शिल्डिंग म्हणजे काय, म्हणजे मॅग्नेटिक शिल्डिंग म्हणजे प्रोटेक्शन देणे त्या एखाद्या पार्टला किंवा एखाद्या सबस्टन्सला मॅग्नेटिक फील्डपासून. देन डिराइव एक्सप्रेशन फॉर मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. देन राईट नोट ऑन फेरोमॅग्नेटिझम डोमेन थेरी, हा इम्पॉर्टंट आहे, दॅट इज पॅरा, फेरो आणि डायमॅग्नेटिक. देन डिस्टिंग्विश बिटवीन, अगेन ह्यांच्यातला डिस्टिंग्विश. आणि मी म्हणेन की 3 मार्क्ससाठी अगेन एक मी राहून गेला क्वेश्चन, मी असं म्हणलं की नंतर बोलेन, तो क्वेश्चन आहे हिस्टेरिसिस लूप.
जबरदस्त इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे या वर्षासाठी. लूप, मग त्याच्यामध्ये कोर्सिटिव्हिटी म्हणजे काय, रिटेंटिव्हिटी म्हणजे काय, ह्याच्या या आपण डेफिनेशन व्यवस्थित करा, त्या पण इम्पॉर्टंट आहेत. ओके, नेक्स्ट बघूयात आपण. नेक्स्ट आहे EMI, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. अगेन मी असं म्हणेन की खूपच मोठा टॉपिक आहे, तुम्हाला माहिती आहे. तर त्याच्यामध्ये सेल्फ इंडक्शन, म्युच्युअल इंडक्शन, फॅरेडेज लॉ सगळे करायला पाहिजे, लेन्झ लॉ करायला पाहिजे. ट्रान्सफॉर्मर तर मला वाटते खूपच इम्पॉर्टंट आहे. तर ओके, आपण बघूयात आता डिटेल. त्याच्या परत आत एक्सप्रेशन्स आहेत. एक्सप्रेशन फॉर EMF इंड्युस्ड इन अ कंडक्टिंग युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड, देन डिफरन्स बिटवीन स्टेप अप अँड स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर, म्युच्युअल इंडक्शन, हे सगळे इम्पॉर्टंट आहे. 3 मार्क्ससाठी आपण बघूयात. 3 मार्क्ससाठी बघितलं तर EMF आहे, EMF जनरेटेड इन अ कंडक्टर, देन एक्सप्रेशन फॉर EMF इंड्यूस इन अ जनरेटर, हाऊ ग्राफिकली वेगळं, एक्सप्रेशन वाईज वेगळं. नेक्स्ट 4 मार्क्ससाठी बघितलं तर एक्सप्रेशन फॉर तुम्हाला माहिती आहे की रेशो ऑफ EMF करंट इन टर्म्स ऑफ नंबर ऑफ टर्न्स, प्रायमरी कॉईल, सेकंडरी, थोडक्यात ट्रान्सफॉर्मरचं डिटेल आहे. अर्थ आहे की 4 मार्काला ट्रान्सफॉर्मर व्यवस्थित करा, त्याचे सगळे पार्ट्स जे आहेत ते व्यवस्थित अभ्यास करा. नेक्स्ट असेल AC सर्किट. ओके, AC सर्किट दॅट इज अल्टरनेटिंग करंट सर्किट, तुम्हाला माहिती आहे. ह्याच्यामध्ये इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स, इम्पेडन्स, त्यानंतर क्यू फॅक्टर महत्त्वाचं आहे यावर्षी क्यू फॅक्टर महत्त्वाचं आहे. देन कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स मी म्हटलं होतं, आणि देन फ्रिक्वेन्सी आहे त्याची, पॉवर फॅक्टर आहे. ह्या सगळ्या डेफिनेशन आहेत 1 to 2 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट आहेत. देन ड्रॉ फेजर डायग्राम फॉर या सगळ्यासाठी, दॅट इज प्युअरली रेझिस्टिव्ह, प्युअरली कपॅसिटिव्ह, प्युअरली इंडक्टिव्ह, देन फेजर अँड डायग्राम. देन 3 मार्क्ससाठी ॲव्हरेज पॉवर काढायची आहे, प्युअर रेझिस्टिव्हसाठी, LCRसाठी. LC ऑसिलेशन खूप इम्पॉर्टंट आहे, आणि रेझोनंट. जरी मी इथं क्वेश्चन दिले असेल तरी माझ्याकडे 2 मिनिटात लक्ष द्यायकडे, मी तुम्हाला डिफाईन म्हणजे नेमकं सांगतो की काय करायचं आहे. एकूण 8 ते 9 क्वेश्चन यातले करायचे. 8 ते 9 क्वेश्चन म्हणजे 3 ते 4 मार्क फिक्स आहेत तुमचे. ओके, 4 ते 5 मार्क असं आपण म्हणू शकतो. तर त्याच्यामध्ये AC अप्लाय करायचं आहे रेजिस्टरला, 1 नंबरचा क्वेश्चन. AC अप्लाय करायचा आहे कपॅसिटरला, AC अप्लाय करायचा आहे इंडक्टरला, AC अप्लाय करायचं आहे LCRला, तिन्हीलाही एकदम. पॉवर काढायची आहे प्युअर रेजिस्टर असताना, पॉवर काढायची आहे प्युअर कपॅसिटर असताना, पॉवर काढायची आहे प्युअर इंडक्टर असताना, पॉवर काढायची आहे प्युअर LCR असताना. हे झाले 8. आणि LC ऑसिलेशन 9 क्वेश्चन व्यवस्थित करा, 9 क्वेश्चन व्यवस्थित करा. टॉपिक तुमचा आहे. नेक्स्ट अगेन तेच पॉवर अप्लाय करायची आहे. नेक्स्ट टॉपिक आपण बघूयात. नेक्स्ट आहे ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन. ड्युअल नेचर ऑफ रेडिएशनमध्ये फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, सो थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, स्टॉपिंग पोटेन्शियल, सॅच्युरेशन करंट, हे सगळे 1 to 2 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. नेक्स्ट बघितलं तर हा या वर्षीसाठी क्वेश्चन, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फोटॉन्स महत्त्वाचं आहे. देन हा पण फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट ऑब्झर्व करा, एक्सपेरिमेंट डिटेल सांगा मला काय काय ते फोटो इलेक्ट्रिक इफेक्टमध्ये. फोटो सेल पण इम्पॉर्टंट आहे. 3 मार्क्ससाठी क्वेश्चन जर बघितलं डी ब्रोग्लीज हायपोथेसिस असणार आहे. देन आइन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन खूप इम्पॉर्टंट आहे. हे आइन्स्टाईन इक्वेशन 3 मार्क्ससाठी फेवरेट क्वेश्चन आहे आइन्स्टाईन्स. देन स्टडी ऑफ ग्राफ्स, म्हणजे याच्यातले जे काही ग्राफ्स असतील त्याचा स्टडी असेल. आणि मग आपण नेक्स्ट टॉपिककडे येतो, स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स अँड न्यूक्लियर. स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स अँड न्यूक्लियर पण अगेन म्हणजे अप टू रेडिओ ॲक्टिव्हिटी इट इज ओके, सोपं आहे. पण त्याच्यानंतर थोडंसं हार्ड चालू होते, आपण असं म्हणावं लागेल. पण ज्यांना म्हणजे आपण असं म्हणूयात की ज्यांना थोडंफार हेवी जाते फिजिक्स, त्यांच्यासाठी ते थोडंफार हार्ड होऊन जाईल. सो आता डिफाईन आहे. डिफाईनमध्ये बाइंडिंग एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन आहे, न्यूक्लिअर बाइंडिंग एनर्जी आहे, हाफ लाईफ रेडिओ ॲक्टिव्हिटी, मास डिफेक्ट, एक्सायटेशन एनर्जी, आयोनायझेशन एनर्जी, आयसोटोप्स, आयसोबार, आयसोटोन्स, या सगळ्या बेसिक डेफिनेशन आहेत 2 ते 3 मार्क्ससाठी. देन 2 मार्क्ससाठी जर बघितलं तर थॉम्सन्स ॲटॉमिक मॉडेल आहे, जर्जर मॅस्डन एक्सपेरिमेंट आहे, देन रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल, न्यूक्लिअर फिशन, नीट लेवल डायग्राम ऑफ हायड्रोजन ॲटम, दॅट इज तुम्हाला माहिती आहे एनर्जी लेवल डायग्राम आहे, ते 3 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट आहे. देन बघितलं 3 मार्क्ससाठी अजून काय काय इम्पॉर्टंट आहे तर बोर्सचे 3 पॉस्युलेट आहेत. आणि तुम्हाला सेक्शन C पण 3 मार्कलाच क्वेश्चन असतो, त्यामुळे काहीतरी जमतंय का बघा ते, कारण की ते 3 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट आहेत. 3 मार्काला म्हणजे इम्पॉर्टंट तर असणारच आहे ते. त्यानंतर एनर्जीचं एक्सप्रेशन काढा, रेडियसचं एक्सप्रेशन काढा, हे दोन्ही पण एक्सप्रेशन महत्त्वाचे आहेत. देन नेक्स्ट बघितलं तर रेडिओ ॲक्टिव्हिटीचा लॉ आहे, अगेन हा पण इम्पॉर्टंट आहे. आपण ह्याला बऱ्यापैकी निग्लेक्ट करतोय पण इम्पॉर्टंट आहे. आणि इथं पण आलो आहे लास्ट पार्ट, दॅट इज
लास्ट टॉपिक आपला सेमीकंडक्टरमध्ये सर काय आलं पाहिजे, तर सगळ्यांना हेच आलं पाहिजे असं वाटते, लॉजिक गेट्स. सो लॉजिक गेट्स तुम्हाला माहिती आहेत, अँड गेट, ऑर गेट, नॉट, नॅन्ड, नॉर, हे बऱ्याच जणांना माहीत नाही आहे, एक्स ऑर गेट. सो एक्स ऑर म्हणजे ए बार डॉट बी प्लस ए डॉट बी बार, हे महत्त्वाचं आहे, फक्त हे व्यवस्थित झालं पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे. ट्रान्झिस्टर दॅट इज BJT आपण म्हणतोय त्याला, बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर. त्यानंतर यापैकी एक येणार आहे बघा तुम्हाला, म्हणजे युजेस असं पकडू नका तुम्ही, यापैकी एक असं म्हणू शकतो आपण. सो सोलर सेल आहे, झेनरचं स्पेलिंग थोडंफार इथं मिस्टेक झालं आहे. ओके, झेनर डायोड. देन फोटो डायोड आहे, LED आहे, लाईट इमिटिंग डायोड आहे. फोटो डायोड आहे आणि त्याचे सगळेच, म्हणजे त्याचं वर्किंग करायचं, त्याचं डायग्राम करायचं, त्याचं ग्राफ असेल तर ग्राफ करायचे सगळे, डायग्राम असेल तर डायग्राम व्यवस्थित करायचे त्याच्या. ओके, ट्रान्झिस्टर आहे आणि ती 3 to 4 मार्क्ससाठी हाफ वेव्ह फुल वेव्ह, हे दोन्ही पण क्वेश्चन इम्पॉर्टंट आहेत. ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस आहेत सोलर सेलचे, LEDचे. त्यानंतर फोटो डायोडचे ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस आणि लास्ट आहे झेनर डायोड. सो अगेन या पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला जर काय डाऊट्स येत असेल, कुठला क्वेश्चन समजलेला नसेल, तर तुम्ही नक्कीच माझा पर्सनल व्हॉट्सॲपचा नंबर आहे, तुम्ही त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता. हा माझा नंबर आहे, ह्याच्यावरती तुमचे अजून काय डाऊट्स असतील फिजिक्समधले वेगळे, म्हणजे अगदी न्यूमरिकलचे पण काय डाऊट्स असतील, तर नक्की तुम्ही या नंबरवरती मेसेज करू शकताय. मागचे 2 ते 3 वर्षाचे व्हिडिओ बघा, ते पण इम्पॉर्टंट आहेत. माझं दरवर्षीचं रेकॉर्ड असते की मी जे काही व्हिडिओ पोस्ट करतो आहे, ऑलमोस्ट जर तुम्ही बघितलं फिजिक्स 70 मार्कला आहे पेपर, 70 पैकी MCQ सोडा आणि न्यूमरिकल सोडा, तर बऱ्यापैकी 45 मार्कची टू 43 to 45 मार्कची थेरी राहते दरवर्षी. सो या थेरीचं मी व्हिडिओ पोस्ट करत असतो. त्या 43 पैकी मागचे 2 ते 3 वर्षाचे व्हिडिओ बघा, हार्डली एखादा किंवा दुसरा क्वेश्चन असा असेल, म्हणजे 1 to 2 मार्क्सचेच क्वेश्चन असे असेल, 1 किंवा 2च की जे माझ्या व्हिडिओतले नाही आहेत. बाकी सगळे जे क्वेश्चन आहेत ते आपल्या व्हिडिओतनंच येतात आणि याही वर्षी हीच मी तुम्हाला गॅरंटी देतो आहे की याच व्हिडिओतले सगळे फायनल बोर्डला पेपरला क्वेश्चन्स असणार आहेत. तर नक्की तुम्ही हा जो व्हिडिओ आहे तर तुम्ही प्रॉपरली बघा, वेळ कमी राहिलेला आहे, काय डाऊट्स असेल तर मेसेज करा, आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. थँक्यू.